तर मी ऍक्ट करणार आहे. OMG, खूप दिवसांनी व्लॉग बघत असाल आणि विचारात पण पडला असाल की मॅडम आजकाल व्लॉग का टाकत नाही. तर तुम्हाला हे सगळं दिसतंय ना, तर त्याच्यामध्ये आम्ही बिझी होतो. म्हणजे आपले उन्हाळ्याचे ॲक्टिंग वर्कशॉप क्लासेस चालू होते आणि त्याच्यामध्ये खूप जास्त धमाल आली बरं का. याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून स्टुडंट आले होते. म्हणजे मुंबईच्याही 2 मुली होत्या, इचलकरंजी, पुणे आणि सातारा आणि बऱ्याच ठिकाणाहून वडूज, कन्हेर या साईडनी स्टुडंट्स होते. तर आपल्या लिमिटेड सीट्समध्ये हे छान छान स्टुडंट्स आज काय काय करणार आहेत शेवटच्या दिवशी हे तुम्हाला व्लॉगमध्ये बघायचं आहे. तर पहिल्यांदा ही जी हायलाईट आहे, तर या हायलाईटमध्ये तुम्हाला हे सगळं दिसतंय ते म्हणजे आपल्या 5 दिवसात झालेला थोडासा रिकॅप आहे. त्याच्यामध्ये यांचं काय काय घेतलेलं आहे हे तुम्हाला थोडंसं दिसेल आणि याचा डिटेल व्लॉग तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळतील या व्लॉग नंतर. तर अख्खा व्लॉग बघा आणि अख्खा व्लॉग बघून तुम्ही किती एन्जॉय करताय हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला सुद्धा ऍडमिशन घ्यायचं असेल तर आशिष सरांना लगेच कॉल करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळतंय आणि याच्यानंतर कोणता प्रोजेक्ट म्हणजे कोणती वेबसिरीज किंवा गाणी चालू होणार आहेत यासाठी सुद्धा आम्हाला कनेक्टेड राहा. तर मस्तपैकी आशिष सर, मी आणि आमचे बाबा माधव सोळसकर आणि आपली सगळी टीम म्हणजे प्रसन्न, मोनू, श्रद्धा आणि विपुल, अक्षय आणि बाकीचे बरेच जण यांनी इथं किती काय काय शिकवलं, किती मज्जा केली हे तुम्हाला सगळं या व्लॉग मध्ये बघायला मिळेल. आणि याशिवाय यांचे परफॉर्मन्स किती भारी झाले हे तुम्हाला 7+ आर्ट अकॅडमीच्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर सुद्धा बघायला मिळेल. तर तुम्ही सगळं नक्की बघा आणि यांची कला किती भारी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. तर आता सगळा व्लॉग चालू होतो. या व्लॉग मध्ये शेवटच्या दिवशी सगळे अनोळखी लोक किती मस्तपैकी कनेक्ट झालेत आणि त्यांनी काय काय बोलले हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला आता आपण व्लॉग बघूयात आणि एन्जॉय करूयात. तर त्याच्या आधी छोटीशी हायलाइट. सर तुमची एंट्री. सर एंट्री. सर एंट्री. एवढे सगळे तुम्हाला खुश दिसतात. मस्त सेलिब्रेशन चाललेलं आहे, डान्स, पार्टी, जेवण आणि परफॉर्मन्सेस. तर हे सगळं मिस करू नका. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि हो, तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीला जॉईन व्हायची संधी घालू नका. रोज उठून या पोरांच्या द्यायच्या गप्पा मध्ये मी लहानपण जगत होतो. आता कसं जगू त्यांना घेऊन. एवढ्या 5 दिवसात खूप भारी वाटलं, खूप मज्जा पण आली आणि सगळ्यात जास्त करून आठवण खूप येणार. अगं ए शहाणे, इकडे इकडे तोंड करून अवघडच आहे. तू आणि सर, तुमची टीमच सगळ्यात ही आहे, हुशार टीम. पण तुला सांगता आलं नाही सर तिकडं कशाला तोंड. हा काय श्रद्धा, काय तुझं म्हणणं, यांची टीम कशी आहे? ओ माय गॉड, काय म्हणली बघ. सरांचा शब्द चुकीचा, बरोबर का चुकीचा नाही विचारायचं. आणि सकाळी म्हणते सर डाएट करणार आहेत. हे बघा, आज आकांक्षा पण आलेली आहे शेवटच्या दिवशी टाळ्या वाजवायला श्रद्धाच्या परफॉर्मन्स साठी. आशिष तू बस निवांत. आज काय काढू नको त्याचं. काय स्टोरी लिहून काढले त्यानं. आज काय काढायचं नाही, आज याचं हे सगळं उद्या. गाईज, मी कशी दिसतेय सांगा. कशी दिसते मी? एकदम हो का? काय अच्छा, पिंकी पिंकी का? आता पिंक 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 सगळं केलेलं आहे ना, त्याच्यामुळे बघा. आणि इथे आपले सगळ्यांचे सर्टिफिकेट्स आणि ट्रॉफीज रेडी आहेत. माझी ट्रॉफी अरे आधीच ठेव तिथं. काय आशिष, कसलं तुझं पोरगं? आज रील करायची नवीन आपल्याला. त्याचा फोटो घेतला की कसं आहे? काय करत होतास आत्ता? काय करत होतास? शाहरुख खान पोझ. असं काय असं शाहरुख खान असं. अरे त्यांनी सगळ्यांचं दिलं पण तुझं दिलं नाहीये खरंच. बघ की डुप्लिकेट. मग मी कुणाचं तरी नाही कोणाचं तरी ट्रॉफी घेतो, माझा फक्त फोटो.
तशी आहे तुझ्याकडे एक स्पेअरला ट्रॉफी. ओके फोटो चिटकवाय. हिमेश रेशमियाची पण आहे का? हिमेश गोगावले आम्हाला कसला फोटो दिला? हिमेश गोगावले नाही वाटतो. हिमेश गोगावले नाही, एम एस धोनी. एम एस धोनी का? आता रडायचंय आम्हाला 5 दिवसाचे. या मुलांनी लळा लावला. मी कसा जगू सागरचं आता त्याच्यानंतर कसा जगू ही पोर. रोज उठून ह्या पोरांच्या द्यायच्या गप्पा मारायच्या. मी लहानपण जगत होतो, आता कसं जगू त्यांना घेऊन. आला बघ आला. काय करू ह्याला? तुझा एक मला छोटा फोटो देऊन जा. मी नाही जगू शकत आता तुझ्याशिवाय. तिथं ठेवणार आहे. हे मग तुझा फोटो इथं घालून ठेवतो. खरंच लॉकेट बनवून असं ठेवतो. इकडे तुझा फोटो, इकडे माझा फोटो. आणि असं असं एवढं दिलं. एवढं काय एवढं 5 दिवस 5 वर्ष राहतो तुम्हाला. विनय 5 वर्ष होता तरी विनयचा टॅटू काढला नाही म्हणा. जाऊ दे, काळजी घे. आयुष्यात कितीही मोठा झाला तरी आम्हाला विसरू नको. आणि रुमाली घे पाहिलं तो. शपथ घे. उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा मातणार नाही, उठणार नाही काय म्हणते. आज काय आहे सांग बरं. आज आम्हाला ट्रॉफी भेटणार. ट्रॉफी भेटणार. का भेटणार पण जर परफॉर्म केलं तर. हो मग पाठ करून आलायस का सगळं. रात्रभर मम्मीला जागवले म्हणते. आधी सांगतेय जे परफॉर्म करणार आहे, ज्याचा परफॉर्मन्स कम्प्लीट होणार आहे त्यालाच मिळणार आहे. हा नाहीतर येशील म्हणशील आज काही झालं तरी देणार आहे असं नाही. एवढंच कर फक्त. परफॉर्मन्स आपलं परफॉर्मन्स चांगला कर. तू बघ चिकू तुला मला वाढायचं बरं का. त्याच्या मम्मीला दिले पाहिजे कारण का जागली त्याची मम्मी. हा ना मम्मी सांगली ना. हो नाही मम्मी प्रेक्षक. मम्मी येणार आहे म्हणते. आपण सगळं करून आलंय तयारी. मम्मीला जागवले रात्री. ट्रॉफी पण त्याच्या मम्मीलाच दिली पाहिजे. एवढ्या 5 दिवसात खूप भारी वाटलं. खूप मज्जा पण आली आणि सगळ्यात जास्त करून आठवण खूप येणार. अरे वा 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 मस्त. चला म्हणजे चांगला बॉन्ड क्रिएट झालेला आहे. सगळे फ्रेंड्स झाले. फ्रेंड्स वगैरे सगळे झालेत. आणि महत्वाचं म्हणजे मी ह्या फॅमिलीचा एक मेंबर आहे. हा मला खूप चांगला अभिमान आहे या ग्रुपचा. अरे वा वा खूप छान. पण एक्सप्रेस पण होता येते क्षितिजला. ती पण खूप चांगली गोष्ट आहे. एका कलाकाराला एक्सप्रेस होता आलं पाहिजे. काय बरोबर आहे का? ऐकायला आवाज ऐकायला आला पाहिजे ना म्हणून एवढा जवळ घेतले. आम्ही 8-9 तास म्हणजे ऑफिसमध्ये बसून प्रॅक्टिस लेक्चर जे काय असं ते केलं. पण एक दिवस पण बोर नाही झालं. म्हणजे एवढा वेळ काही जरी म्हणजे तू डोक्यात ठेवून आलेली बोर होणार नाही. म्हणजे झालं नाही की मी पण शॉक आहे भाई. मी एवढा वेळ शांत बसू शकते. सदम्यात जाते ते एकदम अशी सदम्यात जाते. नाही मी विचार करते जे शिकवलं ना त्यावर. जर शेजारी उभं राहा बरं. ह्याच्या तू ताट उभं राहा जरा. छोटा भाऊ आहे. हा किती चालतंय? 2006. आणि तू 4 वाटतंय का? आमचं चाललेलं होतं. काय प्रेम हे आंधळ असतं. आंधळा माणूस होत. काय म्हणलं बघ अक्षय. म्हणलं प्रेम हे आंधळ असतं ना आंधळा माणूस इथे. माझं तर लय आंधळ प्रेम तुझ्यावरती त्याच्यावरती. मॅचिंग करून कसं आहे? कोण शिरलं कांगात? यांच्यातून ना ती छबी जातच नाहीये. तर ऋताच्या ह्याच्या ऋताचं चुकलंय. माघारी पाठवा. काय इथं लिहिले एक उत्तम कलाकार आणि कॉमेडी कंटेंट क्रिएटर. इथं चुटकुले पाहिजे होते. आणि चुटकुले कलाकार अशी ऋता ही विद्यार्थिनी सर्व गुण संपन्न आहे. तिच्या कलाक्षेत्रातील पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. कसला फोटो बाकी दिल्लीच्या मॉडेलवाने दिलाय. बघा एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी. तू तुझं शोधतोयस का? कुणाकुणाचं आहे अजून? अरे तेच तर झालं ना. तुझंच राहिलं एकट्याचं. बाकी सगळ्यांचं अक्षय नाही हाय ह्याच्यात आहे.
काय लिहिलंय 1 मे ते 5 मे 2024 या दरम्यान समोर वर्कशॉपमध्ये तत्परतेने दिलेली जबाबदारी पार पाडल्याबद्दल आणि नवीन विद्यार्थ्यांना केलेल्या नृत्य मार्गदर्शनाबद्दल प्रसन्न प्रमोद शिंदे यालाही प्रमाणपत्र देण्यात येत आहे. एक होता शपथ आयुष्यात मी काहीतरी कमावलं फोटो कुणाला करण कट्टे पाटील याला हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ऐक की त्याचं नाव घेतल्यावर आहे ना तुझा तिथं म्हणायचं अनुपस्थित येते तर त्याच्या जागेवर मी आलोय. असा हा सर्व गुण संपूर्ण कलाकाराच्या कलाक्षेत्रातील पुढच्या वाटचाली. हो सगळे टाकणार आहे आधीचे पण. तो व्लॉग बघतो सगळे, तो त्याच्या घरातले सगळे नाही त्याच्या ह्याच्यावर ना उत्साही नाही अति उत्साही मानवाकडी असे कलाकार मोहन बाळासाहेब पुगाले. इकडे बघा त्यांचं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं मेमरीज आजच्या शेवटच्या हिचं दिवसाच्या. पण चुकले. एक उत्तम कलाकार नृत्यांगना आणि उत्तम गायक तसेच रड म्हणली की रडणारी श्रद्धा जाधव किरणा डोळ्यातून पाणी काढणारी श्रद्धा जाधव अलका गुबल अलका कुबल सातारची अलका गुबल उर्फ अलका कुबल आहे. ह्यो खरा फोटो ह्यो का तर जबाबदारी पाहिजे ह्याला प्रवृत्ती. एक उत्तम कलाकार शर्ट गुलाबाचा कलर जरा डोक्याचा पण कलर सारखाच व्हायला पाहिजे. कसलं दिसतो स्टाईल मध्ये अक्षर बचपन से किसके बचपन नाही तुझे दिलेलं करायला अक्षाने आणली नाही. अक्षाला म्हणलेलं सगळ्यांच्या मोजून घे. प्रसन्नाची ट्रॉफी नाहीये त्याच्यात. तुला मी काय म्हणलेलं फोनवर सगळ्यांच्या नीट बघून घे मोजून घे. यावेळेस किंवा माझ्यावरती माझी नाही मला काय माहित नाही. मला ट्रॉफी पाहिजे नाही नाही त्याच्यावर फोटो येतो तसल्या तोंडाचा फोटो मी घरी नाही नेणार. तसल्या तोंडाची ट्रॉफी नकोय मला. घरची मला म्हणते 1 ते 5 हे करायला गेलत BTS मधला जंकुक आणि कसलं दिसतं नवलं तर कसला. जस्ट ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने डिग्री कम्प्लीट करून आले का लंडनला ज्यांची पोरशी काय असतं येणार बिनारायची आणि ती येतात भारतात तसं वाटतंय. नवल्याला ओरिजिनल दाखवा ब्लॉग मध्ये. ह्यो काय म्हणतोय सर आहेत तुझे ते शाळेतले मित्र आहेत एकत्र म्हणून ते आम्ही ठीक एका आहे. शाळेत होतो एका बेंचवर बसायचो. तू काय ह्यो म्हणतोयस 5 दिवसात शिकवलोय तुला. हा बघा गरिबांचा विजय थालापती मराठी विपल्याकडे बघून असं वाटतंय फिक्स होय सर फोटो बाकी असं वाटतं MLA बिमेलेचं पोरग नसतं का तिकडे साऊथ मध्ये ओरिजिनल दाखवतात. आपण म्हणा स्टँडर्ड आहे. या फोटो मध्ये हे खतरनाक दिसते. हे मागं 2 कोण भूत आले नंतर बघा की काला साया वाटतोय. ब्लर झाली आहे. प्रसन्न मग आधीच्या तुमची पण अकॅडमी मधून तुमचा असा सन्मान सत्कार त्याच्याबद्दलच्या काही आठवणी. अरे आम्ही तर खूप आता आमचा शो पण आहे मनाच्या काळजात साठवून ठेवलेत आम्ही ते. काय आधी रितेशच वाटला असं होतं ना इकडे. रितेश देशमुख नाही आपल्या बॅचचा आधीचा स्टुडंट. रितेश का आई शपथ ही खतरनाक विषय. संजना कस्तुरे वा खतरनाक डिजिटल क्रिएटर खतरनाक. माझ्याला बघू काय उपमा टाकलीये बघू. ते वाचायचं असतं वेड्या असं आधी असं लगेच बघायचं असतं का. तर चला जेवायला. वेडा केलं का. हो आशिष चला लवकर जेवायला. चलो नाही ते झालंय त्यांचं. वरच्या ऐवजी काळे आडनाव टाकलंय का नाही? तुला शब्द काय काय चुप. शोभलं म्हणून काय झालं. चिकू कसा आहे क्यूट बॉय. चॉकलेट बॉय लिहिलं बायोला. असं वाटतं नुकतंच प्रेमातनं बाहेर पडलंय. नाही प्रेमात पडलंय सॉरी प्रेमात बाहेर पडलंय. हे खरं हे हा खरा मुलगा ती नसतं बघायचं. क्यूट पोरगा हॅमेन मारून मी तिकडे बघत होतो असं तिकडे तिकडे कोणाला एवढा बघत होता. त्याला त्याची उपमा वाचायची होती जरा वाच त्याची उपमा. वेदांत पवार याला हे प्रमाणपत्र काय तत्परतेने पडले. एक उत्तम कलाकार आणि सर्वांचा लडका असा अतिउत्साही विद्यार्थी सर्व गुण संपन्न आहे. अतिउत्साही शकतोय मला. उत्साही टाकले. अति उत्साही तर टाकायचं. अति उत्साही कशाला. अरे तू आहेस सगळ्यांपेक्षा तुझी एनर्जी जास्त आहे. चिकू 100%.
100% काय गोल्ड पर्सेंट त्याचं काय टाकलंय? 30% याला हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. एक उत्तम कलाकार आणि अभ्यासू असा हा विद्यार्थी सर्व गुण संपन्न. याच्या कले क्षेत्रात पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. 5% GST करतो. चला, किती एक्साइटेड आहे? खूप सारं जास्त. आता भूक लागली का जास्त? चला आतमध्ये जेवायला. साईडचा टेबल आहे तिथं लाईन न बसा. चला 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 चला. तुम्हाला आता पुढच्या पार्टमध्ये बाकीची मज्जा बघायला मिळणार आहे. तर आता मस्तपैकी जेवण आणि त्याच्यानंतरचे परफॉर्मन्सेस आणि सगळ्यांचं इमोशनल वालं स्पीच ऐकायचंय. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट. चला भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. आजच्यासाठी बाय बाय. एखादा बोलला असता त्याच्यासाठी मी जेवायचं सोडून आलो.